तर मंडळींनो, संध्याकाळच्या 4:30 पावणे 5च्या दरम्यान मी दीपेश सोरस्कर स्वागत करतोय आणखीन एका नवीन व्हिडिओत। बरोच वेळ झालेलो हे दोन कार्टे मळ्यात खेळाक जाऊचा सोडून आमच्या घराबाहेर येऊन रवलेले आणि हेंका विचारलं तर आमका व्हिडिओत घ्या असं म्हणाक लागले। मग हेंका व्हिडिओत घेतले आणि तयारी बियारी करून गाडीवर बुलबुल ठेवले आणि ओरोशिक जाऊक सुटलं। तर मंडळींनो, आज होती आपल्या सिंधुदुर्ग बिटला मुलीच्या हळदीची ऑर्डर, पण त्याच्या आधी माका माझ्या ॲक्सेस गाडीचा बारीक सारीक थोडासा काम करूचा होता आणि त्यासाठीच मी घरातून लवकर बाहेर पडलेलो आहे। तर मी येऊन पोचलेलो आहे पिंगुळीच्या म्हापसेकर तिड्याच्या जवळ आणि बघले तर ट्रॅफिक झालेला होता आणि आजच असा नाही तर रोजच या रस्त्यात संध्याकाळचा ट्रॅफिक जाता। सगळा क्लिअर झाला तसा मी येऊन पोचलोय पिंगुळीतल्या श्री स्वामी समर्थ ऑटो गॅरेजमध्ये। गाडीचे लायनर आणि ऑइल चेंज करूचा होता। जाऊ उशीर होतो म्हणून जरा लवकर गाडी घ्या असं सांगले तर मग भावान लगेचच गाडीचं काम करून घेतलंय। लायनर घालून झाल्यावर ऑइल सुद्धा चेंज केला आणि गाडीचे ब्रेक्स चेक करू म्हणून यश गाडी चालवून घेऊन गेलो। तुमच्या सुद्धा गाडीचं काम वगैरे काय करूचा असला तर पिंगुळी टिट्याच्या जरा पुढे बालाजी ट्रेडर्सच्या समोरच यांचा गॅरेज असा। अतिशय चांगली सर्व्हिस यांच्याकडून दिली जाता। थैसरच गॅरेजकडे माझं कुडाळमधलो माका फॉलोवर भेटलो, त्याका मी हात मिळवलं आणि तवसर यश सुद्धा माझी गाडी घेऊन दिलो। तसं मग मी डायरेक्ट हडे न थांबता डायरेक्ट हळदीच्या लोकेशनवर जाऊक सुटलोय। लोकेशनवर पोहोचेपर्यंत माका 6:15 झालेले आणि बऱ्यापैकी बँजोचं सेट लावून झालेलो होतो। फक्त कीबोर्ड तेवढं लावचं रवलेलो। पुण्यवचन चालू असल्यामुळे वाजवचा काही नसल्यामुळे ह्यांच्यानी आपले टकले मोबाईलात घुसवून घेतलेनी। 9 वाजले तसे सगळ्यांच्या पोटात भूक सहन काय जाय नाही होती आणि त्याच्यात आज शुद्ध मांसाहारी वार असल्यामुळे जरा लवकरच सगळ्यांका भूक लागली। हळदीच्या जेवणात भात आणि चिकनाचं बेद असल्यामुळे एकेकानं असो काय ताव मारल्याने की त्यांना तोंड लपवूक सुद्धा जागा नाही होती आणि ह्याच्याकडे कॅमेरा फिरवलं तसं आपण साधो असल्यासारखं हळूहळू एक एक घास खाऊक लागलो। जेवण बिवून झाला तसा मग नवरी मंडळींनी जोरदार नाचाक चालू केल्यानी। आणि मंडळींनो, आज आमचा हळदीचा पॅकअप जरा लवकरच झाला, त्यामुळे सगळं सेट उतरवून टेम्पोत भरलो आणि सगळेजण मोकळ्या वाटेन घराक जाऊक सुटलो। आणि मी भेटते आता तुमका पुढच्या व्हिडिओत।